हे दृश्य आपण बघतोय मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे अमरावतीच्या ग्रामीण एसपी कार्यालयामध्ये आलेले आहेत। अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरणामध्ये स्वतः बावनकुळे माहिती घेत आहेत एसपींकडनं। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी स्वप्नील उमप यांच्याकडे। स्वप्नील, काय अपडेट? नक्कीच अत्यंत धक्कादायक प्रकरण जे परतवाड्यामध्ये घडलेलं आहे त्या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अत्यंत महत्त्वाची बैठक अमरावतीच्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात लावलेली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद असेल आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर जी एसआयटी नेमली आहे, एसआयटीचे प्रमुख कुमार शुभम यांच्या सोबत जी आहे ती अत्यंत महत्त्वाची त्यांची बैठक सध्या या ठिकाणी सुरू आहे। सोबतच अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। तपास अधिकारी जेवढे आहेत, जो तपास सध्या परतवाडा प्रकरणाचा सुरू आहे, या प्रकरणातले जेवढे काही अधिकारी आहेत त्यांच्या सोबत देखील चर्चा बावनकुळे सध्या करत आहेत। सुरुवातीपासून हे प्रकरण काय घडलं, काय काय तपास झाला, संपूर्ण याची माहिती जी आहे ते जाणून घेत आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर दररोज नवनवीन खुलासे जे आहेत ते या प्रकरणामध्ये समोर येत आहेत। त्या अनुषंगाने देखील या संपूर्ण याची माहिती जी आहे ते पोलीस अधीक्षकांकडनं पालकमंत्री बावनकुळे घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नुकतंच बावनकुळे यांचं जे आहे ते आगमन सध्या या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये झालेलं आहे आणि संपूर्ण प्रकरणाची माहिती त्यांच्याकडून जाणून घेतली जात आहे। सुरुवातीपासून जर आपण पाहिलं तर पालकमंत्री असतील किंवा मग मुख्यमंत्र्यांचं या संपूर्ण प्रकरणावर जे आहे ते बारीक लक्ष होतं। रोज अपडेट जी आहे ती या प्रकरणाची घेतली जात होती आणि स्वतः पालकमंत्री या ठिकाणी आलेले आहेत आणि संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेत आहेत। काय तपासातून आणखी काय बाबी समोर येणार आहे हे देखील संपूर्ण याची माहिती घेतली जात आहे। स्वप्नील, धन्यवाद या माहितीसाठी।